संसदेमध्ये FCRA कायद्याला विरोध करालेत आणि म्हणालेत की संविधान विरोधी आहे, संविधान विरोधी आहे, अल्पसंख्याक विरोधी आहे, अल्पसंख्याक विरोधी आहे. नांदेड जिल्ह्याचे काँग्रेसचे अधिक पदाधिकारी, नांदेड जिल्ह्याचे काँग्रेसचे कार्यकर्ते, नांदेड जिल्ह्याचे काँग्रेसचे सांसद आणि नांदेड जिल्ह्याचे खास करून प्रवक्ते बालाजी ढगे पाटील यांना आपलं डायरेक्टली ओपनली चॅलेंज आहे. यांनी संविधानामध्ये अल्पसंख्याक कोण आहे, अल्पसंख्याक किती टक्के आहेत आणि अल्पसंख्याकाची लोकसंख्येवाला किती टक्के लोकसंख्येवाला अल्पसंख्याक हे दाखवा, की कोणतं राज्य भारतामध्ये अल्पसंख्याक हे दाखवा. हे अल्पसंख्याक बहुसंख्याक याचा खेळ बंद झाला पाहिजे. एक बार भारताचा बंटवारा झालेला आहे. दुमार भारताचा हे काँग्रेसच्याने हात जोडून विनंती आहे, हे बंटवारा तुम्ही करू नका. एक बार बंटवारा झाला ते झाला. दुमार या अल्पसंख्याक बहुसंख्याचा खेळ खतम करा. भारत देश सेक्युलर आहे, तर सेक्युलर असल्यामुळं नो मायनॉरिटी नो मेजॉरिटी ओनली वन भारतीय. भारत देश सेक्युलर असल्यामुळे कोणालाही हे अल्पसंख्याक बहुसंख्याक हे खेळ बंद करून टाका, नाही तर आपल्या भारताचा बंटवारा झाल्याशिवाय राहणार नाही. हे काँग्रेसच्याने जेवढे कायदे केलेले आहेत ते देशाच्या विरोधात काम केले आणि आता जे काँग्रेस आहे ते भारताच्या मुळावर बसली आहे. अल्पसंख्याक कोणालाही माहीत नाही. 3,000 करोड रुपयाचा बजेट आहे भारतामध्ये अल्पसंख्याकाच्या नावानं. अल्पसंख्याक आयोग चलाले, अल्पसंख्याक मंत्रालय चलाले, अल्पसंख्याक शाळा, अल्पसंख्याक स्कूल, अल्पसंख्याक युनिव्हर्सिटी चलाली आणि अल्पसंख्याक कोण आहे हे माहीत नाही. आणि हे जे 3,500 करोड रुपये जे खर्च व्हायला आहे ते जनतेच्या खिशातून पैसे चले. कोणत्याही काँग्रेसचे सांसद विधायक यांच्या खिशातून हे पैसे जाईन आले, जनतेच्या टॅक्समधून पैसे चले. हे काँग्रेसच्यानं विचार करावा. देशाचा खास करून यांनी बंटवारा करू नये. मेहरबानी करून तुम्ही हे देशाचा बंटवारा करू नका. आणि हे नांदेड जिल्ह्याचे खासदार आणि नांदेड जिल्ह्याचे प्रवक्ते बालाजी ढगे पाटील यांनी जर सिद्ध करून दाखवलं मला की भारतामध्ये अल्पसंख्याक कोण आहे काही नाही, जर मी यांची जाहीर माफी मागतो. आणि जर यांनी जर दाखवलं नाही तर बालाजी ढगे पाटील यांनी काँग्रेसचं जे दिलेले पद आहे यांना प्रवक्ते यांनी पद सोडावं आणि राजकारणातून दूर राहावं. आणि नांदेड जिल्ह्याचे सांसद यांनी सुद्धा सिद्ध करून मला दाखवा की संविधानामधून सिद्ध करून दाखवा की हे अल्पसंख्याक आहे, हे अल्पसंख्याक आहे म्हणून दाखवा. मी त्यांची जाहीर माफी मागतो. आणि जर यांनी दाखवलं नाही तर यांनी देशाला जाहीर माफी मागावी आणि नांदेड जिल्ह्याचं सांसद की पद सोडून द्यावं आणि आपल्या राजकारणात रामराम करावा. आणि यांनी हात जोडून यांना विनंती आहे, देशाचा तुम्ही बंटवारा करू नका आणि देशाचे 2 तुकडे करू नका.